नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, श्रावण महिन्यातल्या श्रावण शनिवारला विशेष महत्त्व आहे। कारण आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, समस्या येतात। मग आपण पटकन म्हणतो की मला साडेसातीचा त्रास आहे, शनिदेवाची कृपा माझ्यावर नाही, माझ्या जीवनात अनेक वाईट गोष्टी घडतात। मग यासाठी ह्या दूर करण्यासाठी आपण जर अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चित आपले जे शनिदेव आहे ते आपल्यावर प्रसन्न होतील। मग काय करायचं? आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत, त्याचा विनाश होण्यासाठी, ज्या आर्थिक समस्या आहे त्यातून सुटण्यासाठी तुम्हाला अगदी साधे आणि सोपे शनिवारी उपाय करायचे आहे। मग कोणते ते जाणून घेऊ। बघा मंडळी, श्रावणामध्ये महादेवाच्या भक्तीसोबत त्यांचे रुद्र अवतार म्हणजे हनुमानजींची पूजा व्रत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचे जे शुभ फळ आहे ते आपल्याला मिळत असतात। हनुमानजी आणि शनीची श्रावणातील आपण शनिवारी जर पूजा केली तर याचा विशेष लाभ आपल्याला मिळत असतो आणि शनीचे काही खास उपाय केल्याने शनिदेवाची कृपा मिळते आणि आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येत असते। आपल्या जीवनात जे संकट आहे त्यांचा नाश होतो आणि यासोबत आपले जे आर्थिक अडचणी आहेत त्या सुद्धा सुटत असतात। आपल्या अनेक जीवनामध्ये यश आपल्याला लाभत नसेल, सतत आजारपण असेल, सतत कटकटी असेल, पती पत्नीचं जमत नसेल, या सर्वातून आपल्याला सुटका होत असते। मग उपाय काही करायचे आहेत, कोणते ते जाणून घेऊ। पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। हा मंडळी, श्रावण शनिवारी शनीचे काही खास उपाय केल्याने आपल्यावर शनी महाराजांची कृपा राहते। आयुष्यातील अडचणी, दुःख, पीडा यांचा विनाश होतो आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्यायाचे देवता म्हणतात। तुम्ही जसं कर्म करणार आहात त्याचं फळ तुम्हाला शनिदेव देत असतो। मग प्रत्येकाला वाटतं की मी असा आहे तसा आहे, माझ्या जीवनात खूप वाईट आहे, पण तुम्ही जसे कर्म करतात तसेच कर्माचं फळ तुम्हाला शनिदेव देत असतो। मग त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण चांगलं कर्म करायचं, त्याचं फळ आपल्याला शनिदेव चांगलं देत असतं। यासोबत त्यामुळे शनिदेवाला आपल्या कर्मानुसार फळ देत असतात। प्रत्येक व्यक्तीकडून कधी ना कधी नकळत का होईना काही चुकीचे कर्म घडतात आणि त्यामुळे शनीची कडक दृष्टी जी आहे ती आपल्या त्या व्यक्तीवर पडत असते आणि त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यातील जे कठीण दिवस आहेत ते सुरू होतात। मात्र शनीच्या या त्रासापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर श्रावणातील शनिवारी हा खास आणि अगदी साधा सोपा तुम्हाला उपाय करायचा आहे। हा जो उपाय आहे हा अतिशय विशेष आहे, कारण शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे की हा उपाय केल्याने जो शनीचा त्रास आहे तो कमी होत असतो आणि त्यांची कृपा जी आहे ती आपल्यावर राहत असते। मग उपाय काय करायचा? तर सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करताना तुमच्याकडे काळे तीळ असेल पाण्यात टाका आणि त्या काळे तीळ पाण्यात टाकलं नाही, तुम्ही जे स्नान आहे ते करायचं आहे। याने सुद्धा आपला पितृदोष कमी होतो, शनीचा काही त्रास असेल तो सुद्धा कमी होत असतो। मग त्यामुळे तुम्हाला न चुकता ही एक गोष्ट करायची आहे। त्यानंतर शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर तुम्हाला शनीच्या मंदिरात जायचं आहे। तुमच्या आजूबाजूला कुठेतरी शनी मंदिर असणार आहे, नसेल तर शोधा, लांब असेल तर गाडीवर जा, पण तुम्हाला हे करायचंच आहे। त्यानंतर शनिदेवाला नमस्कार करायचा आहे। मंदिरात जाताना तुम्हाला थोडेसे काळे तीळ न्यायचे आहे, त्यासोबत मोहरीचं तेल न्यायचं आहे। मंदिरात गेल्यानंतर शनिदेवाला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर काळे तीळ आहे ते अर्पण करायचे आहे, काळे उडीद आहे ते सुद्धा अर्पण करायचं आहे, शनीला जे तेल आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक दिवा आपल्याला आजूबाजूला कुठेतरी पिंपळाचं झाड असणार आहे, त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मातीच्या पंतीमध्ये 2 वाती घ्यायची आहे, त्यात मोहरीचं किंवा तुमच्याकडे जेही तेल असेल ते तेल टाकायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तो जो दिवा आहे तो लावायचा आहे आणि त्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे। याने सुद्धा शनीच्या आणि तिथेच मंदिरात बसूनच तुम्हाला शनिदेवाचं जे शनी स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे। यावेळी शनिदेवाच्या मंत्राचा जप जर आपण केला अतिशय उत्तम। असं केल्याने आपला जो पितृदोष आहे तो कमी होतो आणि शनिदेवाची जी अखंड कृपा आहे ती आपल्यावर राहत असते। त्यामुळे आपल्याला न चुकता अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। त्यानंतर दुसरा उपाय, आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मेहनत केली, मेहनत करून सुद्धा आपल्याला फळ मिळत नसेल तर आणि यासोबत एकामागून एक संकट येत असतील तर श्रावणातील शनिवारी हा उपाय नक्की करा। या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनी चालिसाचं पठण करायचं आहे, तसेच हनुमान चालिसा देखील तुम्हाला म्हणायची आहे आणि हनुमान चालिसा तुम्ही शनी मंदिरात किंवा जे हनुमानचं मंदिर आहे तिथे जाऊन सुद्धा म्हणू शकतात। पण शक्यतो मंदिरात जर म्हणली तर याचं जे सकारात्मक ऊर्जा असते किंवा ज्या सकारात्मक लहरी आहे त्या मंदिरात जास्त असतात, त्यामुळे शक्य झालं तर शनी मंदिरात जाऊन शनी स्तोत्र म्हणा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा, याचं फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। यासोबत हनुमानजी भक्तांवर किंवा जो व्यक्ती हनुमानजींची पूजा करतो त्यांच्यावर शनीची जी क्रूर दृष्टी आहे ती पडत नाही आणि जो आपल्या साडेसातीचा त्रास आहे किंवा एखाद्या संकट आपल्याला सतत येत असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला फळ मिळत नसेल किंवा मेहनत करून तुम्हाला एखादी गोष्ट साध्य होत नसेल तर तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहे। त्यानंतर
आर्थिक समस्या खूप आहेत. जर तुमच्या जीवनात खूप आर्थिक समस्या असतील, कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा धन टिकत नसेल, तर श्रावणी शनिवारी तुम्हाला हा खास आणि साधा उपाय करायचा आहे. काय करायचं? आपल्याला रुईच्या फुलांचा जो उपाय आहे तो अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला रुईची 7 फुलं घ्यायची आहे. तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनी मंत्राचा जप करायचा आहे. शनी देवाला ती फुलं जी आहे ती अर्पण करायची आहे. तसेच एक फुल व एक मूळ काळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ते बांधायचं आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची जी बाधा आहे ती घरात येत नाही व घरात सुख शांती समृद्धी येते आणि तसे तुमच्या घरामध्ये जो धनलाभ आहे तो सुद्धा 100% होत असतो. मग हा सुद्धा अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे. हा सुद्धा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला काळे तीळ शनिदेवाला अर्पण करायचं आहे. असं अर्पण केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात व त्यांची कृपा राहते. शनिदेवाला काळे तीळ प्रसादाच्या स्वरूपात जे आहे ते चढवावे. हा भोग दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून जे काळे तीळ आहे ते तुम्हाला थोडीशी खायचे आहे. यामुळे आयुष्यातील जे अडथळे आहेत ते दूर होतात आणि जी नकारात्मक शक्ती असते किंवा नकारात्मकता जी असेल ती नाहीशी होते आणि जे प्रगतीचे मार्ग आहेत ते सुद्धा खुले होतात आणि आपल्याला जीवनामध्ये यश आणि यश मिळतो. बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी मी 3-4 उपाय सांगितले आहे. आपल्या जीवनामध्ये यश आपल्याला लाभत असतं. त्यामुळे अगदी साधे सोपे उपाय आहे, निश्चित करावे. निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे. बघा, शनिदेवाची आपल्यावर अखंड कृपा राहावी यासाठी आपण जर अगदी साधे आणि सोपे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत, आर्थिक समस्या आहेत, कोणत्या कामात यश मिळत नाही, या सर्व समस्यातून आपली मुक्तता होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शनिदेव.